मित्रांनो, आयुष्यात सर्वात जास्त वेदना कधी होतात माहीत आहे का? जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसाठी मनापासून वेळ देतो, प्रेम देतो, आदर देतो, संकटात त्याच्या पाठीशी उभे राहतो, त्याच्या आनंदात आनंद मानतो आणि त्याच्या दुःखातही साथ देतो. पण एक दिवस तीच व्यक्ती आपल्या भावनांची, आपल्या मेहनतीची आणि आपल्या अस्तित्वाचीच किंमत करत नाही. त्या क्षणी मन पूर्णपणे तुटून जातं. सतत एकच प्रश्न मनात फिरत राहतो. माझी चूक नेमकी काय होती? मी इतकं सगळं दिलं, तरी माझी कदर का झाली नाही? मित्रांनो, हा अनुभव जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो. काहींना मैत्रीत, काहींना प्रेमात, काहींना नात्यामध्ये, तर काहींना स्वतःच्या माणसांकडून. आणि तेव्हा अनेक लोक रागाच्या भरात निर्णय घेतात, वाद घालतात, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, वारंवार फोन करतात, मेसेज करतात, समोरच्याने आपली किंमत ओळखावी म्हणून स्वतःचा स्वाभिमान विसरून जातात. पण सत्य हे आहे की अशा प्रयत्नांनी परिस्थिती बदलत नाही, उलट आपलीच किंमत कमी होत जाते. लक्षात ठेवा, ज्याला तुमचं महत्त्व समजत नाही त्याला हजार वेळा समजावूनही तुमची किंमत समजणार नाही. कारण किंमत शब्दांनी नाही, तर व्यक्तीच्या विचारांनी ओळखली जाते. आणि ज्याच्या नजरेतच तुमची किंमत नाही, त्याच्याकडून आदराची अपेक्षा करणं ही स्वतःवरच अन्याय करण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, खरा धडा मोठमोठ्याने बोलून दिला जात नाही, रागाने दिला जात नाही, सूड घेऊनही दिला जात नाही. खरा धडा दिला जातो शांतपणे, स्वतःला घडवून, स्वतःची किंमत वाढवून, स्वतःचा स्वाभिमान जपून आणि इतकं यशस्वी होऊन की एक दिवस समोरच्या व्यक्तीलाच स्वतःच्या निर्णयाचा पश्चाताप व्हावा. लक्षात ठेवा, जगात सर्वात मोठं उत्तर शब्द नसतात, तर तुमचं बदललेलं व्यक्तिमत्व असतं, तुमचा आत्मविश्वास असतो, तुमची प्रगती असते आणि तुमचं आनंदी आयुष्य असतं. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमची कदर न करणाऱ्यांना सर्वात मोठा धडा शिकवणारे 10 शक्तिशाली नियम. हे नियम तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवतील, तुमचा स्वाभिमान अधिक मजबूत करतील, तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि कोणाच्याही मान्यतेशिवाय आनंदी आणि यशस्वी आयुष्य कसं जगायचं हे शिकवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यातील एक फक्त नियमसुद्धा तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन आणि तुमचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलू शकतो. नियम क्रमांक 1. स्वतःची किंमत स्वतः ओळखा. मित्रांनो, ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखता, त्या दिवशी जगही तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतं. अनेक लोक स्वतःच्या आनंदाची, स्वतःच्या आत्मविश्वासाची आणि स्वतःच्या मूल्याची चावी दुसऱ्यांच्या हातात देतात. कोणी कौतुक केलं तर आनंदी होतात, कोणी दुर्लक्ष केलं तर तुटून जातात. पण लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणाच्या मतावर ठरत नाही, ती तुमच्या चारित्र्यावर, तुमच्या कृतींवर आणि तुमच्या स्वाभिमानावर ठरते. म्हणून रोज स्वतःला सांगा, मी मौल्यवान आहे आणि मला कोणाच्याही मान्यतेची गरज नाही. नियम क्रमांक 2. विनवण्या करणं बंद करा. ज्याला तुमची किंमत नाही त्याच्या मागे धावून तुमची किंमत कधीच वाढणार नाही, उलट तुमचा स्वाभिमान कमी होईल. लक्षात ठेवा, जे नातं विनवण्या करून टिकतं ते नातं कधीच मनापासून नसतं. म्हणून जिथे आदर नाही तिथे स्वतःला जबरदस्तीने सिद्ध करू नका. नियम क्रमांक 3. शांततेने उत्तर द्या. प्रत्येक आरोपाला, प्रत्येक टीकेला आणि प्रत्येक अपमानाला शब्दांनी उत्तर देणं आवश्यक नसतं. कधी कधी तुमची शांतता समोरच्या व्यक्तीला जास्त विचार करायला भाग पाडते, कारण शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, तर स्वतःवर असलेलं नियंत्रण आहे. नियम क्रमांक 4. स्वतःवर काम करा. तुमच्याकडे किती पैसा आहे
यापेक्षा तुमच्याकडे किती ज्ञान आहे, किती कौशल्य आहे आणि तुम्ही रोज स्वतःला किती घडवत आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक आयुष्यभर सर्वात मोठा परतावा देते. नियम क्रमांक 5. यशाला तुमची भाषा बनू द्या. लोकांना उत्तर देण्यासाठी मोठमोठे संवाद बोलण्याची गरज नसते. तुमची प्रगती, तुमची मेहनत आणि तुमचं यश हे सर्वात प्रभावी उत्तर असतं. लक्षात ठेवा, शब्द काही क्षण लक्षात राहतात, पण यश वर्षानुवर्ष लक्षात राहतं. नियम क्रमांक 6. स्पष्ट मर्यादा ठेवा. लोकांना तुमच्याशी कसं वागायचं हे तुम्हीच शिकवता. जर तुम्ही प्रत्येक चुकीचं वागणं सहन केलं तर लोक त्यालाच तुमची सवय समजतील. म्हणून गरज पडेल तिथे ठामपणे नाही म्हणायला शिका. कारण मर्यादा ठेवणं हा स्वाभिमानाचा भाग आहे. नियम क्रमांक 7. स्वतःचा आनंद दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका. तुमचा आनंद एखाद्या व्यक्तीच्या फोनवर, मेसेजेसवर किंवा वागण्यावर अवलंबून असेल तर तुम्ही कायम दुःखी राहाल. आनंद स्वतःमध्ये शोधा, स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःसाठी जगायला शिका. नियम क्रमांक 8. योग्य संगत निवडा. ज्या लोकांमध्ये तुम्ही राहता तसाच तुमचा विचार बनत जातो. म्हणून अशा लोकांची निवड करा जे तुमचं मनोबल वाढवतात, तुमच्या यशावर आनंद व्यक्त करतात आणि गरज पडल्यावर तुमच्या पाठीशी उभे राहतात. योग्य संगत आयुष्याची दिशा बदलू शकते. नियम क्रमांक 9. भूतकाळात अडकू नका. ज्यांनी तुमची कदर केली नाही त्यांचाच विचार करत बसलात तर तुमचं वर्तमान आणि भविष्य दोन्ही वाया जाईल. भूतकाळातून धडा घ्या, पण त्यात अडकून राहू नका, कारण तुमचं सर्वोत्तम आयुष्य अजून पुढे आहे. नियम क्रमांक 10. इतके यशस्वी व्हा की तुमचं आयुष्यच उत्तर बनेल. सूड घेण्यासाठी वेळ घालवू नका. स्वतःला घडवण्यासाठी वेळ द्या. तुमचं यश, तुमचा स्वाभिमान, तुमचं आनंदी व्यक्तिमत्व आणि तुमची प्रगती हेच त्या लोकांसाठी सर्वात मोठं उत्तर ठरेल. लक्षात ठेवा, लोकांना शब्दांनी नाही तर तुमच्या बदललेल्या आयुष्याने त्यांची चूक सर्वात जास्त जाणवते. म्हणून स्वतःची किंमत ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतकं सुंदर आयुष्य जगा की तुमचं आयुष्यच तुमचा सर्वात मोठा संदेश बनेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, जगात प्रत्येक व्यक्ती तुमची किंमत ओळखेलच असं नाही. काही लोक तुमच्या चांगुलपणाला कमजोरी समजतील, तुमच्या शांततेला भीती समजतील आणि तुमच्या प्रेमाची, तुमच्या त्यागाची कधीच कदर करणार नाहीत. पण याचा अर्थ तुमची किंमत कमी आहे असा अजिबात होत नाही. कारण हिऱ्याची किंमत काच ओळखू शकत नाही, तसंच तुमची खरी किंमत चुकीची माणसं कधीच ओळखू शकत नाहीत. म्हणून ज्यांनी तुमची कदर केली नाही त्यांच्या मागे धावू नका. त्यांना समजावण्यात, स्वतःला सिद्ध करण्यात आणि त्यांची मान्यता मिळवण्यात तुमचं मौल्यवान आयुष्य वाया घालवू नका. त्याऐवजी स्वतःला इतकं घडवा की तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं यश, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा स्वाभिमान हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर ठरेल. लक्षात ठेवा, लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा जग ही तुमची किंमत ओळखायला सुरुवात करतं आणि आयुष्यातील सर्वात मोठा धडा रागाने नाही, सुडाने नाही, तर स्वतःचं सुंदर, यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगून दिला जातो. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा, स्वतःची किंमत ओळखा आणि जिथे तुमची कदर नाही तिथे वेळ घालवणं थांबवा. कारण तुमच्या आयुष्याची खरी ओळख दुसऱ्यांच्या मतांनी नाही तर तुमच्या कृतींनी आणि तुमच्या व्यक्तिमत्वाने ठरते. विश्वास ठेवा, एक दिवस ज्यांनी तुमची कदर केली नाही त्यांनाच त्यांच्या चुकीची जाणीव होईल आणि त्या दिवशी तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज उरणार नाही. कारण तुमचं आयुष्यच तुमचं सर्वात मोठं उत्तर असेल. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओने तुम्हाला स्वतःची किंमत ओळखण्याची प्रेरणा दिली असेल तर हा व्हिडिओ फक्त पाहून पुढे जाऊ नका. सर्वप्रथम या व्हिडिओला एक लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी नवीन प्रेरणा असतो. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, या 10 नियमांपैकी तुम्ही आजपासून कोणता नियम तुमच्या आयुष्यात अंमलात आणणार आहात.
तुमचं उत्तर मी नक्की वाचेन आणि शक्य तितक्या कमेंट्सना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जर तुमच्या ओळखीमध्ये अशी एखादी व्यक्ती असेल जी स्वतःची किंमत विसरली आहे किंवा जिथे तिची कदर होत नाही तिथे अजूनही अडकून आहे, तर हा व्हिडिओ तिच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण कदाचित हा एक व्हिडिओ तिच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या मराठी प्रेरणादायी आणि आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा आणि लक्षात ठेवा, जिथे तुमची कदर नाही तिथे स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका. स्वतःला इतकं घडवा की तुमचं आयुष्यच तुमचं सर्वात मोठं उत्तर ठरेल. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.